नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं काकडीचा कोरडा बनवून दाखवणार आहे। तुम्ही काकडीचं पिठलं सुद्धा म्हणू शकता। तर एक काकडी मीडियम आकाराची बघा, त्याची साल काढून अशी खिसून घेतलेली आहे। पूर्ण जर दाखवायचं म्हटलं ना काकडी त्याची साल काढून, तर व्हिडिओ खूप मोठे होते आणि कोणी बघत नाही, त्यासाठी मग असं मी करून ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीत करून घ्यायचं। तर ह्याचं पाणी नाही काढायचं, पाणी पण आपल्याला ह्याचं पाहिजे। आणि त्यासाठी बघा एक वाटी म्हणजे सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची छोटा एक चमचा मोहरी। मोहरी एकदम बारीक अशी चांगली फुटून देऊया। मोहरी बघा चांगली फुटली गेलेली आहे, त्यात टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरे, थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, गॅस आहे मीडियमच। त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा बघा, जास्त असा बारीक पण कापलेला नाहीये आणि जास्त असा मोठा पण नाही। आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजला गेलेला आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचे बघा 2 हिरव्या मिरच्या आणि 6 पाकळ्या लसणाच्या अशा दरदऱ्या कुटून घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे टाका। आता 1 मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा, गॅस मीडियमच आहे। आता त्यात टाकायची आपल्याला ही काकडी। काकडीचं बी बघा पाणी पण निघालेलं आहे, असं त्याच्या सकाळ टाकायचं आणि 2 मिनटं एकसारखं मीडियम गॅसवर परतायचं। आता हे आपलं परतून होतंय, तर आपण पीठ कालवून घेऊया। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून कालवून घ्यायचे। मिक्स करून घेतलंय बघा। खाली कालवून का घ्यायचं माहिती आहे का, की वतल्यानंतर गाठी होऊ नये। तर मस्त मिक्स झालेलं आहे की बघा। 2 मिनटं मी परतून पण घेतलेलं आहे। गॅस करणार आहे थोडंसं बारीक। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरच आता आपल्याला हे पीठ वतून घ्यायचे। हे असं जर भांड्याला लागलं ना, तर थोडंसं तुम्ही पाणी टाकलं तरी पण चालेल। 1 वाटी पीठ असेल ना, तर 1च वाटी पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी काही हरकत नाही आहे। कालवून घेऊया आपण। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, असं लगेच घट्ट होतं मिक्स करत करत। आणि गॅस तर मी पहिलाच बारीक केला होता। ह्यात टाकणारी थोडीशी कोथिंबीर, ती पण थोडीशी जास्त अशी घेतलेली आहे। मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर पण। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेला आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। आता ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला झाकण 2 ते 3 मिनटासाठी। 5 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल, पण पॅक बंद झाकण ठेवा। बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं होतं। 2-3 मिनटं जरी ठेवलं तर चालेल। जर तुमची कढई पातळ असेल तर खाली लागेल हे लक्षात ठेवायचं। बघा मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आता तुम्ही कशावर खाऊ शकता, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, फुलके, 1 नंबर चवेल लागतो। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।